हॅलो गाईज, टुडे इज डे 17 ऑफ माय व्लॉग्स. तर आवरून मी निघाले लायब्ररीला गाईज. आणि टुडे आय हॅव डिसाइडेड दॅट आय एम गोना मेक माय व्लॉग्स इन 2 लँग्वेजेस. फर्स्ट वन इज मराठी अँड सेकंड वन इज इंग्लिश. दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी इथून पुढे व्लॉग्स बनवणार आहे. This building is for MBA and MCA student guys, and also they are going to make library in a ground floor. The ground floor ला library बनवणार आहे. Guys, I have reached to library. पोहोचले मी लायब्ररीला guys. लायब्ररीमध्ये सगळे सेकंड इयरचे स्टुडंट दिसत लंच साठी चाललोय guys. We are going for lunch to mess guys. After doing lunch, I again come back to library. Going to hostel guys. Hostel ला चालले. After that, in evening time, with my friends, I have arrived to Gosha. And ही मांजर बघा किती क्यूट आहे. How cute she is. Because today was the birthday of our friend Hari, my competitor and vlogger too. He likes to celebrate birthday in some different ways. त्याला त्याचा बर्थडे जरा दुसऱ्या वेने साजरा करायचा होता. आणि त्यासाठी आम्ही आलो अनाथ आश्रमात. We have arrived to orphanage. Children were explaining the system they follow in this orphanage. नंतर त्यांनी हरीला ओवाळलं आणि त्याचा बर्थडे इथं अशा प्रकारे सेलिब्रेट झाला. He distributed cookies and chocolates among them. दोन ब्लॉगर मध्ये कॉम्पिटिशन आहे guys. अरे वन साइड किंग He is my competitor guys. वन साइड किंग बोलते रे वन साइड किंग We पण one side down आहे. वन साइड किंग बोलते. तर हे मोमोजचं कॅफे अस्थेटिक होतं गाईज. टेस्ट वॉज गुड, एव्हरीथिंग वॉज गुड गाईज. कधीतरी रविवारी सारखं शिकली ती आणि मग ते ग्रुपवर मेसेज टाकतात की आज 8:30 पर्यंत जेवण असणार आहे आणि मग असा सिनारिओ होतो गाईज. एवढ्या थाटात मी म्हणते, जेवढ्या थाटात ह्यांनी मेसेज टाकला ना तेवढ्याच थाटात ह्यांचा पचका झालाय आज. काय म्हणलं होतं 8:30 पर्यंत जेवण बंद करणार. 8:18 झालं तरी जेवणाचा पत्ता नव्हता. सगळे लाईन मध्ये उभं राहिले होते, जेवणच नव्हतं. तेच म्हणते गेस्ट लेक्चरला गेस्टने जायचं, आपण नाही. आजच्यासाठी एवढंच गाईज. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.